सावी, सॉरी ना. तू सांग की मला, मी काहीतरी विचारतोय ना तुला. तू अशी चिडचिड का करते? काय झालंय तुला? सावी, जा. मी नाही बोलणार तुझ्याशी. मला नाही खेळायचं तुझ्यासोबत. सावी, तू तू खोटं बोललास. सावी, मी खोटं नाही बोललो बाळा. मी का खोटं बोलू बरं? माझी ना फक्त तूच फ्रेंड आहेस सावी. अका असं काय करतेस? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? तर बघ की, तुला काय वाटतंय मी खोटं बोलतोय? सावी सोडून माझी दुसरी कुणीच बेस्ट फ्रेंड नाहीये. बरं, आता तूच सांग, मी सगळ्यात जास्त लाड कोणाचे करतो बरं? माझे. मी सगळ्यात जास्त गिफ्ट्स कोणाला देतो? मला. मी कोणासोबत खेळतो? माझ्यासोबत. मग माझी बेस्ट फ्रेंड कोण आहे? मी. बरोबर. चला शेक हँड करा आता. असं नाही. मग असं. असं, असं आणि असं. बरं, आता आपली कट्टी नाहीये ना? नाही. परत आपण फ्रेंड्स झालो. मग मला ती चित्र बघू दे की. सावी, हे चित्र ना लई भारी काढलेस तू. पण तू हे चित्र का काढलंस? असंच. असंच? तू असं काही बघितलंयस का कधी? बोल की सावी, असं कधी काही बघितलंयस तू? तू तू खरंच माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना? हो. येस. मी आर्याला सांगून आले. हा, आर्या. सावी, आर्या. सावी अगं पण हे सावीनं हेच चित्र का काढलं असेल? या चित्राचा आणि पप्पांच्या ऍक्सिडेंटचा खरंच काही संबंध असेल का? पण मग ही गाडी चालवणारी बाई कोण आहे? धैर्य नक्की कसला विचार करत असेल? त्याला संशय तर आला नसेल ना? धैर्य, ऐक ना. आई, एकच मिनिट. हॅलो धैर्य सर, आता तुम्हालाच कॉल करणार होतो. नाईक फॅमिलीकडे चौकशी केली आहे, पण असं कॉन्क्रीट काही हाती सापडलं नाही. बरं इन्स्पेक्टर साहेब, मला ना एक वेगळाच पॉइंट सापडलाय. म्हणजे पप्पांच्या ऍक्सिडेंट मागे एखाद्या बाईचा हात असू शकतो. जरा या दिशेनं चौकशी करून बघता काय? शुअर, बट तुम्हाला असा संशय कशामुळे आलाय? ते मी तुम्हाला भेटल्यावर सविस्तरच सांगतो. पण तुम्ही तुमची चौकशी थांबवू नका. नक्कीच. थँक्यू सो मच. बाई, धैर्य, काय चाललंय तुझं? म्हणजे
सावीने फक्त एक चित्र काढले, त्याच्यावर तू एवढे काय अंदाज बांधतोयस? माहितीये ना, लहान मुलीसारखं मन झालंय तिचं. चित्राला तू एवढं सिरियसली घ्यायची गरज नाहीये. बरोबर आहे आई तुझं. पण आता मनात शंका आलीच आहे, तर त्या हिशोबानं जरा चौकशी झाली तर काय हरकत आहे. जर खरंच तसं काही असलं तर पोलिसांना काही ना काहीतरी सापडेलच, आणि जर नाही सापडलं तर त्यांची जशी चौकशी सुरू आहे तशी चालू राहील. पप्पांच्या ॲक्सिडेंट मागचं सत्य काय ते कळायलाच पाहिजे. त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे आई. आणि तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. जोपर्यंत ही सावी या घरात आहे तोपर्यंत हा विषय धैर्याच्या डोक्यातनं काही जाणार नाही. मला मला सगळ्यात आधी सावीचा काटा काढला पाहिजे. पण कसा, काय करू काही सुचत नाही. हिरा हिरा एवढं दचकायला काय झालंय दीपा मॅडम? दचकले कुठे? तुम्ही असं अचानक परत आला. तुमच्या चहा पाण्याचं बघायला निघाले होते. नाही नको, एक दोन प्रश्न राहिली होती अनुराधा मॅडमना विचारायला, त्यासाठीच परत आलोय. हा विचारा की. मला सांगा, मधुसूदन नाईक यांचं कोणाशी वैर होतं का? म्हणजे कोणत्या स्त्रीशी वगैरे? पोलिसांना या दामिनीनेच तर मॅनेज केलं नसेल. नाही हो इन्स्पेक्टर साहेब, म्हणजे तसं जर काय असतं ना तर आईनं आधीच सांगितलं असतं तुम्हाला. हो, पण मगाशी चौकशी करताना फक्त तुमच्या ओळखीच्या व्यक्तींची चौकशी केली. नाही म्हणजे कसं आहे, इतकी मोठी घटना म्हटल्यानंतर सहसा कोणी स्त्रीचा विचारच करत नाही. एखादा क्लू सुटायला नको म्हणून परत आलो. केस सॉल्व्ह करायची म्हणजे सगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. होतं का मधुसूदन नाईक यांचं कोणत्या स्त्रीशी वैर? नाही म्हणजे तसं काय असलेलं मला तरी आठवत नाही. ठीक आहे, परत काही महत्वाचं विचारायचं असेल तर मी येईनच. हा थँक्यू. केतन, हे इन्स्पेक्टर साहेब असं का बोलले? म्हणजे त्यांना कोणत्या बाईविषयी संशय असेल का? आई नाही, म्हणजे मला नाही वाटत तसं काय असेल. बघ तू आहे की नाही उगाच जास्त विचार करायला लागलास, त्यामुळे तुलाच त्रास व्हायला लागला. आणि बघ पोलीस इन्व्हेस्टिगेशन करायलाच लागलेत की नाही. जर त्यांना वेगळं काय वाटलं तर ते स्वतःहून सांगतीलच की ग आपल्याला. तू उगाच जास्त विचार करू नकोस. चल थोडा वेळ विश्रांती घे. चल. त्या सोडा माझ्या, सोडा त्या. आता काय परत किडनॅप करून माझं तोंड बांधणार आहात का? का आणलत मला इथे? डील करायची तुझ्याशी. डील माझ्याशी? नाही म्हणजे कालपर्यंत माझ्या नावाने खडे फोडत होता आणि आता लगेच? ते काय म्हणाला होता मला? साप. साप आहे ना मी, जी कधी पण डसू शकते. मग आता त्याच सापाला दूध पाजायला निघालाच?
तू जरी साप असलीस ना तरी तुझ्या विषावरचा उपाय माझ्याकडे. का बोलते मी तुमच्याशी? शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो आणि म्हणून मला डील करायची होती. कसलं डील? आधी डीलसाठी होकार दे. हात पुढे कर. तोपर्यंत नक्की डील काय आहे हे मी नाही सांगणार. त्या दिवशी म्हणाली होतीस ना मला, धैर्य माझं आहे, धैर्यावर माझं खूप प्रेम आहे, काही झालं तरी मी त्याला मिळवणार म्हणून. पण 6वी असताना तू त्याला कसं मिळवू शकणारस? समजा धैर्याला मिळवण्यासाठी मी तुला मदत केली, कसं? आणि त्या सावीचं काय? तिला कसं बाजूला करणार आहात आणि का? माझ्या मुलाच्या डोक्यात सतत फक्त त्या सावीचाच विचार आहे. सकाळ संध्याकाळ फक्त 6वी 6वी 6वी. मला तर वाटतं ना की त्या वेडीच्या नादाला लागून ना तो सुद्धा कधीतरी वेडा होईल. कुठल्या आईला बघवणार हे सगळं? हे बघ, मला माझ्या मुलाचा संसार सुखी झालेला बघायचा, जे त्या मुलीबरोबर शक्य नाही. आणि म्हणूनच त्या सावीला मला या घरातनं बाहेर काढायचंय. आणि नुसते या घरातनं नाही, धैर्याच्या आयुष्यात पण. त्या हो, पण ते कसं शक्य आहे? धैर्य त्या सावीपासून कधीच लांब जाणार नाही. पण सावी तर जाऊ शकते ना धैर्यापासून लांब. नक्की काय शिस्त आहे तुमच्या डोक्यात? आर्या, आर्या, अगं का वागतेस अशी? बघावं तेव्हा त्या धैर्याच्या मागे मागे फिरत असतेस. तुझ्या अशा वागण्यामुळे सावीला किती त्रास होतोय कळतंय तुला? हे बघ, मी ना तुला शेवटचं सांगते, सावी आणि धैर्याच्या मध्ये यायचं नाही. अगं तुला कळत नाही? त्या दोघांची किती छान मैत्री आहे. ते बेस्ट फ्रेंड्स आहेत. त्या दोघांना दूर करू नकोस. काय? परत जर धैर्याच्या आसपास जरी दिसलीस ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. त्या हो, पण मी त्या दोघांच्या मध्ये येतच नाहीये. धैर्यांनाच माझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे, मग मी तरी काय करू ना? हो आत्या, धैर्यांनीच मला सांगितलं की ते सावीला कंटाळलेत. त्यांना सावीच्या बडबड करण्याचा आणि तिचा असं सतत चिडून असण्याचा राग आलाय, कंटाळा आलाय खूप. आणि म्हणून त्यांनी माझ्याशी फ्रेंडशिप केली. आत्या, काल रात्री सावी झोपल्यावर धैर्य मला सांगत होते की त्यांनी सावीला खोटं खोटं सांगितलंय की तीच त्यांची बेस्ट फ्रेंड आहे. पण असं नाहीच आहे.
त्यांची बेस्ट फ्रेंड तर खरं मीच आहे. फ्रेंड खोटं बोलला. मी 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 नाही आहे त्याची बेस्ट फ्रेंड. धैर्याने स्वतःहून सांगितलं तुला? हो आत्या, धैर्यानेच सांगितलं मला हे. आत्या गेली ती रडत. बरं झालं. पण हे बघ, आपल्याला आता पुढचे काही दिवस असंच वागावं लागणार आहे. काय तू ना सतत धैर्याच्या आजूबाजूला राहा. त्याला काय हवं काय नको याकडे लक्ष दे. म्हणजे सावीला वाटलं पाहिजे की धैर्याच्या सगळ्यात जवळचं कुणी असेल तर ती इरा आहे म्हणून, त्याची सगळ्यात बेस्ट फ्रेंड इरा आहे म्हणून. हो आत्या, तुम्ही ना काळजीच करू नका. तुम्ही एकदम भारी आयडिया दिली बघा मला. आता बघाच त्या सावीला मी कसं जळवते. आता ना तिला हळूहळू वाटायला लागेल की धैर्य तिचे बेस्ट फ्रेंड नाहीच आहे. आणि मग एकदा का तिला वाटलं की ती स्वतःहूनच हे घर सोडून कायमची निघून जाईल. आणि मग फायनली धैर्य फक्त माझे असतील. फक्त माझे. इरा, तुला खरा प्लॅन काय आहे हे माहितीच नाहीये. त्यामुळे तू बस आता स्वप्न रंगवत. सावीला खरंच वेड लागलं असेल तर ती घर सोडून जाईलच. पण ती जर वेड्याचं नाटक करत असेल तर मग मात्र तिला तिचं नाटक झुगारून द्यावंच लागेल. धैर्यासाठी तरी तिला खरं वागावंच लागणार. पोलिसांना या दामिनीनेच तर मॅनेज केलं नसेल. काय काम होतं? मधुसूदन नाईक यांच्या केसबद्दल चौकशी करायची होती. इन्स्पेक्टर ज्या बाईबद्दल संशय व्यक्त करत होता त्या नक्कीच दामिनी मॅडम असणार आहेत. परवा सुधाकर काका पण दामिनी मॅडम बद्दलच बोलत होते आणि पप्पा पण दामिनी मॅडम वर लय चिडचिड करायचे. काही समजणच झालं. पप्पांच्या डायरीत दामिनी मॅडम बद्दल नक्कीच काहीतरी लिहून ठेवलं असणार आहे. किती काय काय लिहून ठेवले याच्यात. दामिनी मॅडम बद्दल कुठे काय लिहिले? दामिनी 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 मॅडमचं नाव कुठे आहे? दामिनी 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 दीपेक, काय चाललंय तुझं? जेवायला वाटतं तुम्हाला? जेवायला नकोय मला. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आधी. काय चाललंय तुझं? माझं कुठं काय काय नाही. काय नाही. मग मला सांग, पप्पांची डायरी तुझ्या हातात काय करायला लागल्या? मी दामिनी मॅडमचं नाव का घेत होतीस तू? काय नाही, ते आपलं असंच. आणि आता पोलीस चौकशीला आले होते ना, म्हणून म्हटलं पप्पांच्या डायरीत काय मिळते का बघावं, म्हणून घेतले होते. आपण याचा आणि दामिनी मॅडमचा काय संबंध? दामिनी मॅडम? मी कधी म्हटलं दामिनी मॅडमचा त्याच्याशी संबंध आहे?
दीपे उगाच लबाड बोलू नकोस. मी दामिनी मॅडमचं नाव तुझ्या तोंडून माझ्या या कानानं ऐकलंय. जे आहे ते पटकन सांग. अथर्वची शपथ आहे तुला. बोल. उगाच नसते शब्द घालू नका हो तुम्ही. मग काय डोक्यात चाललंय ते मला बोल. मग ऐका, मला असा संशय पप्पांच्या ऍक्सिडेंट मध्ये दामिनी मॅडमचा हात आहे. फ्रेंड फ्रेंड खरंच त्या त्या खोटारडीचा फ्रेंड झाला. मी त्याची बेस्ट फ्रेंड नाहीये. तो खोटं बोलला. त्याला खरंच माझा कंटाळा आला. रसुल्या फ्रेंड खोटं बोलला. खोटं बोलणं चुकीचं असतं की नाही? हा, तू बोलतो खोटं. तू आहेस ना माझा बेस्ट फ्रेंड. हा, का तुला पण माझा कंटाळा आला? सावी, चल घर घर खेळूया. काय झालं? काय झालं? चल ना खेळायला. नाही, मी नाही येणार. का? मला नाही यायचं. मी नाही बोलत खोटं. नाही, तरी पण मी फक्त ससूला सोबतच खेळणार. काय झालं ते तरी सांग. तुला कोणी काय बोललंय का? ससूला कधीच खोटं बोलत नाही. सगळे खोटं बोलतात. मग मी आता फक्त ससूला सोबतच खेळणार. फ्रेंड तुला काही बोलला का? मी सांगितलं ना, कोणी काही नाही बोललं मला. तू जा इथून. मला फक्त ससूला सोबत खेळायचंय. जा तू. बरं, जाते मग मी. ससूल्या, तू मला सोडून जाणार नाही ना? फ्रेंडला मी खरंच नाही आवडत. नाही अहो, आधी वेळ तर बघा किती झालाय. नाही, मी आत्ता येऊ शकत नाही. पॉसिबल नाहीये ते. एक काम करा, काय ज्या फाईल्स वगैरे असतील ना त्या घरी पाठवून द्या आणि मीटिंग सुद्धा घरीच करूयात. मी चेक करतो आणि साईन करतो. काका, अरे बाळा, एकच मिनिट. हा, त्या सगळ्या डिटेल्स मला आत्ताच्या आत्ता फोनवर पाठवून द्या. हो, ठीक आहे. थँक्यू. काय झालं बाळा? तेच तर मी तुम्हाला विचारतेय काका. काय झालं? सावी काकी माझ्याशी बोलतच नाहीये. मी तिच्याबरोबर खेळायला गेले तर बोलत पण नाहीये. मला सांगतेय की ससूलाच तिचा फक्त बेस्ट फ्रेंड आहे आणि तो खोटं बोलत नाही. बाकी सगळे खोटं बोलतात. तुमच्यात काही भांडणं झालेत काय? नाही, सावी काकी माझ्या बरोबर कधीच नाही भांडत. ती बोलतच नाहीये माझ्याशी. आता तुमची भांडणं झाली असतील तर ती माझ्याशी काय नाही बोलणार? किती वेळ झाला रूमच्या बाहेर पण आली नाहीये. काका, मला वाटतं ती रुसली आहे तुमच्यावर. पण रुसण्यासारखं तर काही झालंच नाहीये. चल जरा बघूया आपण. चल. दीपे, तुला येड लागले काय? आता येड लागल्यासारखं काय बोलले मी? तुम्हाला नाही, मला ओरडायला कारणच लागतंय बघा. अहो, मी जे पण काय करते नाही ते आपल्या घरासाठी करत्या. अहो, आईची अवस्था बघवणं झाल्या. दीपे, तुला हे नसते उद्योग करायला सांगितलंय कोण? अगं, दामिनी मॅडमवर संशय घ्यायला लागलेस तू. अगं, बघतेस ना किती बदलल्यात त्या.
आपल्या सावीला या अशा परिस्थितीत सुद्धा सांभाळून घेतले त्यांनी. आपल्या बरोबर पण मागच्या काही दिवसात किती चांगलं वागल्या त्या. आपलं सोड, पप्पांबरोबर किती चांगलं वागत होत्या त्या. दीपे, तुझ्या मनात हे असले भलते सलते विचार कुठे येतात अगं? अहो पण दीपे, तू काही एक बोलू नकोस. ती डायरी दे माझ्याकडे. अहो माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. मला काही एक ऐकायचं नाही दीपे. आता एक नी उपकार कर माझ्यावर आणि त्या दामिनी मॅडमवर संशय घेणं बास कर. दीपे, हे बघ, आपल्या सावीची परिस्थिती की नाही लई वाईट आहे, नाजूक आहे आता. त्यात अजून भलते सलत बडबडून की नाही ती परिस्थिती बिकट करू नकोस. धैर्यांना चुकून जरी कळालं ना की तू दामिनी मॅडमवर संशय घ्यायला लागल्यास तर याचा वाईट परिणाम धैर्य आणि सावी यांच्या नात्यावर होईल, लक्षात ठेव. अहो प्लीज दामिनी मॅडमवर संशय घेऊ नकोस. उपकार कर. मी काय जरी म्हटला सा तरी माझा संशय खोटा नाही. सावी, अरे बापरे, आता काय झालं बरं आमच्या सावीला? सावी, सावी, तुला फ्रेंडशी नाही बोलायचंय तर नको बोलूस. पण मी तर तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, मग माझ्याशी तर बोल की. कोणावर रुसली बरं आमची सावी? आर्यावर रुसलीये का? ह्या डॉलवर रुसलीये? बोल की सावी. ते माझ्या सासूला, तू माझ्या सासूला हात नाही लावायचा. धैर्य, इथे आहात तुम्ही. हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. हा शर्ट आणलाय मी तुमच्यासाठी. माझ्यासाठी? कशाला? धैर्य, मी बाहेर गेले होते ना तर मला हा शर्ट दिसला आणि बघूनच असं वाटलं की तुम्हाला हा खूप छान दिसेल बघा. नाही म्हणजे गेल्या काही दिवसात माझ्याकडून खूपच चुका झाल्या आणि तरीही तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवून मला या घरात राहण्याची परमिशन दिली, म्हणून मी तुमच्यासाठी हा शर्ट आणलाय. नाही, फ्रेंड हा शर्ट नाही घेणार. धैर्य, तुम्ही जर का हा शर्ट घेतला ना तर मला खरंच खूप बरं वाटेल. हो सावी, अगं पण मी शर्ट. नाही, मी सांगितलं ना, फ्रेंड हा शर्ट तू नाही घ्यायचा. नाही म्हणजे नाही. हिरा, मी नाही घेऊ शकत शर्ट. ठीक आहे, हरकत नाही. सावीची इच्छा नसेल तर ठीक आहे, मी समजू शकते. बघ, आता तर फ्रेंडनी शर्ट पण नाही घेतला. आता तरी सांग की काय झालंय? तू तुझ्या बेस्ट फ्रेंडचा शर्ट नाही घेतला म्हणून तुला वाईट वाटतंय? मग तीच तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, मग तिच्याकडेच जा. तू माझ्याकडे का आला?
बघ हा, आता जर कट्टी घेतलीस ना तर मी परत कधीच बट्टी घेणार नाही. मी बोलणारच नाही तुझ्याशी. ठीक आहे, नको बोलू, चालेल मला. आता आता फक्त ससुल्याच माझा बेस्ट फ्रेंड आहे. मी फक्त ससुल्याशीच बोलणार. आज किती दिवसांनी मला माझ्या सावीला भेटल्यासारखं वाटलं. सावी, तुझं हे पॉसेसिव्ह होणं माझ्या सावीला जर परत आणणार असेल ना, तर इथून पुढं मला इराशी खरंच मैत्री करावी लागेल. तुला परत मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो.